नमस्कार, मी अमोल जोशी. स्पेशल रिपोर्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूया टॉप 25 बातम्यांनी. राज ठाकरेंच्या निवासस्थानी मनसेच्या केंद्रीय समितीची बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर 227 मतदारसंघांचा घेतला आढावा. राज ठाकरेंनी घेतली पत्रकारांची फिरकी. बैठकीनंतर पत्रकारांनी कुठे चालला असं विचारलं असता मातोश्रीवर चाललो, राज ठाकरेंनी दिलं मिष्टिर. पांडुरंगांची इच्छा असेल तर आषाढीपर्यंत अजितदादा आणि सुप्रियाताई एकत्र येतील. अमोल मिटकरींचं मोठं वक्तव्य. फक्त पक्षाच्या मेळाव्यापर्यंत वाट बघा, मिटकरींचं विधान. पंढरपुरात आषाढी नियोजनाच्या बैठकीमध्ये गोंधळ. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त करण्याची सामाजिक कार्यकर्ते दत्ता काळेंची मागणी. कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये शिवसेनेचा घंटानाद आंदोलनाचा प्रयत्न. पोलिसांनी अडवल्यामुळे शिवसैनिकांचं लाल चौकी परिसरामध्ये आंदोलन. नाशिकच्या ईदगाह मैदानावरून नमाज झाल्यानंतर फडकला पॅलेस्टीनचा झेंडा. वरिष्ठ अधिकारी उपस्थित असताना हे फडकवला झेंडा. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील 6 आरोपी निलेश चव्हाणला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. सोमवारी वारजे पोलीस निलेश चव्हाणचा ताबा घेणार. लातूरच्या उदगीरमध्ये बकरी ईदच्या दिवशी गायीची कुर्बानी. पोलिसांकडून 1 जण ताब्यात तर 3 गोवंशांची सुटका. ठाण्यात टोईंग व्हॅन संदर्भात नागरिक आक्रमक. वाहतूक विभागाच्या कार्यालयाबाहेर टोईंग व्हॅन विरोधात केला चक्काजाम. घोडबंदर मार्गावर आजपासून रविवारी सकाळी 6 वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद. नळपाडा पाईपलाईन इथे 4 पिलरवर लोखंडी गर्डर टाकण्याचं काम करण्यात येणार असल्यामुळे निर्णय. काम पूर्ण न झाल्यामुळे पुण्यातील भिडेपूल 15 ऑगस्टपर्यंत बंद राहणार. भिडेपूल 6 जूनला सुरू होणार होता, मात्र 20%च काम पूर्ण. नाशिकमधील नांदगावमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. मान्सूनच्या आगमनानं बळीराजा सुखावला. शेती मशागतीनंतर आता पेरण्यांची लगबग सुरू होणार. उजनी धरणामध्ये जलपर्णींचा विळखा. जलपर्णीमुळे पाणी प्रदूषण वाढण्याबरोबरच शेतकरी आणि मच्छीमारांच्या व्यवसाय आणि आरोग्यावर गंभीर परिणाम. नाशिकच्या मालेगावमध्ये नागरिकांच्या आरोग्याशी खेळ. जनावरांच्या कुर्बानीनंतर अवैध कत्तलखान्यांचे रक्तमिश्रित पाणी थेट मोसम नदीत. गेल्या 15 वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते करतायत आंदोलन. भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये 50 पेक्षा जास्त जणांना विषबाधा. लग्नाच्या जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती. मुलगी झाली म्हणून विवाहितेला 15 दिवस उपाशी पोटी डांबून ठेवलं. पुण्यातील धक्कादायक प्रकार उघड. सासरच्या 4 जणांविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल. तिरुपती मंदिर प्रसाद लाडू वाद प्रकरण. आरोपींच्या जामिनाला एसआयटीचा विरोध. आरोपींकडून भाविकांच्या श्रद्धेचा विश्वासघात. सीबीआयचा न्यायालयात आरोप. आंध्र प्रदेशात खासगी कंपन्यांमधल्या कामाचे तास 9 वरून 10 तासांपर्यंत. आंध्रात अधिकाधिक उद्योग आणि गुंतवणूक यावी यासाठी निर्णय. गोवा मेडिकल कॉलेजला आरोग्यमंत्र्यांची अचानक भेट. उद्धट वर्तनामुळे डॉक्टर रुद्रेश तात्काळ निलंबित. रुग्णांची नीट वागा अन्यथा घरी चला. आरोग्यमंत्र्यांचा कर्मचाऱ्यांना सज्जड दम. छत्तीसगडच्या इंद्रावती नॅशनल पार्कमध्ये झालेल्या चकमकीमध्ये जहाल नक्षलवादी भास्करसह आणखी 2 नक्षलवाद्यांना कंठस्नान. 3 दिवसांपासून सुरू आहे नक्षल विरोधी अभियान. राहुल गांधींनी निवडणुकीसंदर्भात केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचं निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण. आरोप बिनबुडाचे असतील तर महाराष्ट्रातील मतदार यादी जाहीर करा. राहुल गांधींकडून पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला प्रति आव्हान. आणि यानंतर एक नजर टाकूया या क्षणाच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सवर.